मित्रांनो, आपण संगीत सम्राट चंद्रकांत शिंदे यांचा आवाज ऐकलात, मात्र ते देखील कुठे कमी नाही आहेत. बँजो वादक म्हणून आपण नेहमी त्यांना बघितलेला आहे. संतोष धोंडे त्यांचा आपण इथे सन्मान करत आहोत. पाहुण्यांचा सन्मान व्यासपीठावर. आणि आता फायनल मॅचला होत आहे सुरुवात. पहिला बॉल घेऊन गोलंदाज अमोल, समोर आहे बॅटर अनुष. धन्यवाद डीजे अजय. सत्कार आहे, त्यानंतर आपण समालोचक सुरू करावा. त्यानंतर अजून एक सत्कार होईल. जगदीश जाधव उपस्थित झालेले आहेत, समाजसेवक, त्यांचं देखील आपण करूया स्वागत आणि सन्मान. मी सतीश जाधव, आपण आपल्या शुभास्ते हा सन्मान करावा. एक सन्मान घ्यायचा आहे आपण. जगदीश जाधव साहेब उपस्थित झालेले आहेत, त्यांचा इथे आपण सत्कार करूया व्यासपीठावर. या स्वागत आणि सन्मानाचा स्वीकार करायचा आहे साहेब. सामन्याला देखील सुरुवात झालेली आहे. स्वागत सन्मान देखील फार इम्पॉर्टंट आहेत. आणि हा सतीश जाधव कवाडगावचे एक उत्कृष्ट क्रिकेटपटू आहेत आणि या स्पर्धेचे आयोजक देखील आहेत. त्यांच्या शुभास्ते हा सन्मान. आणि त्यानंतर पुन्हा एकदा अजय घरत सज्ज होत आहेत कॉम्बॉक्स मध्ये. थँक्यू सो मच संदेश. पहिल्याच बॉलवर विकेटचं पतन झालंय. अनुषला माघारी धाडण्यात आलेलं आहे गोलंदाजाकडून. अप्रतिम सुरुवात म्हणावी लागेल वैशाली स्पोर्ट्स या टीम करिता. मोठा झटका बसलाय. मिड ऑफला झेल देऊन तंबूत परतलाय फलंदाज अनुष. विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रीमियर लीग 2026चा हा अंतिम सामना 3 स्टार्स रॉयल्स विरुद्ध वैशाली स्पोर्ट्स. नवीन बॅटर सचिन सिनियर मैदानामध्ये. मॅन फ्रॉम महापोली, जुना जाणता खेळाडू आहे. खोलात टाकलाय आणि बॉल हवेत आहे. फलंदाज बाद. आणखी एक चांगला झेल, आणखी एका विकेटचं पतन. मिड विकेटला फिल्डर सर्कलच्या आतमध्ये होता. बॉल खाली ठेवता आलेला नाहीये. फलंदाजाला खोदून काढण्याचा प्रयत्न केला, परंतु हवेत होता बॉल. पाहू शकाल रिप्ले मध्ये. एलिव्हेशन जे पाहिजे होतं ते प्राप्त करू शकला नाहीये सचिन सिनियर. आणि अलगद झेल टिपलाय तेथे फिल्डरनं. दुसऱ्या बॉलवर दुसरा झटका. अंतिम सामना प्रत्येकी 5 षटकांचा आहे. प्रत्येक सामना 5-5 षटकांचा आपण बघितला. या स्पर्धेमध्ये एकूण 8 संघ सहभागी झाले. ग्रुप ए आणि ग्रुप बी असे 2 ग्रुप होते. प्रत्येक ग्रुपमध्ये 4 टीम्सला आपण खेळताना बघितलं. लीग मॅचेस होत्या. 8 संघांचा आपण उल्लेख करूयात. VR स्पोर्ट्स, रावण स्पोर्ट्स, विराज 1200, सूर्या फायटर्स, ब्ल्यू स्टार्स वडपे, अशोक दादा 11 आणि हे 2 फायनलिस्ट संघ जे सध्या आपल्या समोर आहेत, 3 स्टार्स रॉयल्स आणि वैशाली स्पोर्ट्स. हॅट्रिक बॉलचा सामना करण्याकरिता नवीन बॅटर यश गायकवाड मैदानामध्ये. प्रेशर असणारे फलंदाजावर. अमोल राईट अमोर द विकेट. सुरेख बॉल, अपील जोरदार आहे आणि पंचांचं बोट आकाशाकडे. फायनल मॅच मध्ये हॅट्रिक. पहिल्या 3 बॉल्सवर 3 फलंदाजांचं काम तमाम करत असताना गोलंदाज अमोल इतिहास रचतोय. विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रीमियर लीग 2026 मध्ये ही स्पर्धा अतिशय आगळी वेगळी स्पर्धा आहे मला असं वाटतंय. कारण स्पर्धेच्या पहिल्या मॅच मध्ये पहिल्याच ओव्हरमध्ये हॅट्रिक आपल्याला पाहायला मिळाली होती आणि फायनल मॅच मध्ये देखील पहिल्याच ओव्हरमध्ये हॅट्रिक पाहायला मिळते. क्या बात आहे. कमालीची गोलंदाजी पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये. वैशाली स्पोर्ट्स सावंदे टीम. कडक मॅच, फायनलचा मॅच सध्या तरी एकतर्फा पाहायला मिळत आहे. मात्र आमचे मित्र अक्षय गायकवाड उत्कृष्ट बँजो वादक आहेत, ते देखील इथे उपस्थित झालेले आहेत. देवीदास भालेकर, आपलं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे या व्यासपीठावर. मग हॅट्रिक दाखवली जाते प्रिन्स मूवीजच्या माध्यमातून. पहिला फुलटॉस बॉल होता, त्याच्यावर मिसटाईम फटका होता. त्यानंतर खोलवर टप्प्याचा बॉल मिड विकेटला झेल आणि हा परफेक्ट यॉर्कर होता. बरोबर पायावर आदळला. स्वीप लगावण्याच्या प्रयत्नात फलंदाज बाद. वेलकम. आमचे चेंडू स्पॉन्सर कल्पेश भुईर यांची उपस्थिती झालेली आहे या संपूर्ण स्पर्धेमध्ये. दादांनी जे चेंडू दिले होते, मला वाटतं चेंडूचा स्टॉक जो आहे समाप्त झालेला आहे. इतके षटकार या स्पर्धेमध्ये लागलेले आहेत. दादा, आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. वेलकम. यासाठी केला होता अट्टाहास की शेवटचा दिवस गोड व्हावा. शेवटचा दिवस आणि शेवटची मॅच या स्पर्धेची. नक्कीच अमित सालुंकेचे जे 1000 रुपये होते ऑनलाईन ट्रान्सफर झालेले आहेत. धन्यवाद. नवीन बॅटर संदेशकडे स्ट्राईक. येऊ दिलाय बॉलला. बॅटचा थोडासा फेस उघडला, दिशा दिली पॉइंटला आणि एक क्विक सिंगल घेत असताना
दुसरी धाव फलकावर लागते. या अगोदर एक वाईट बॉल टाकला होता गोलंदाज अमोलनं. वाईटच्या सौजन्यानं अकाउंट ओपन झालं होतं 3 स्टार्स रॉयल्स टीमचं. नाजूक अवस्था आहे, पहिलंच षटक मार्गस्थ आहे. पहिल्याच 3 बॉल्सवर 3 आघाडीचे फलंदाज माघारी परतलेत. टॉप ऑर्डर नेस्तनाबूत होताना दिसलाय, परंतु सचिन खेळपट्टीवर आहे, त्याच्यावर मोठी जबाबदारी असणार आहे. एक अर्धशतक त्याच्या बॅटमधून 64 धावांची तुफानी इनिंग्स आपण बघितलेली आहे. खेळपट्टीवर थांबावं लागणार आहे धावा बनवण्यासाठी. ओ लॉफ्टेड फटका, उडवलाय बॉल इनफिल्डच्या वरून. बॉल चाललाय वाईड लॉंग ऑफ सीमारेषा पलीकडे. पंचांच्या इशाऱ्याची प्रतीक्षा बघायचंय, चौकार की षटकार. पंच स्वप्नील पाटील यांच्याकडून कन्फर्मेशन येणार आहे. शहानिशा करतायत. वंचित बहुजन आघाडी अध्यक्ष भिवंडी कल्पेश भोईर आमचे चेंडू स्पॉन्सर इथे उपस्थित झालेले आहेत. त्यांना विनंती असेल की आपण आमच्या मुख्य व्यासपीठावर या. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. हा चौथा पुकार आहे माझं. नक्कीच त्यांची उपस्थिती झालेली आहे. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. या स्पर्धेमध्ये जेवढे चेंडू लागलेले आहेत ते दादांच्या माध्यमातून इथे देण्यात आलेले आहेत. आपलं मनपूर्वक आम्ही आभार व्यक्त करतोय. वेलकम. बघा पडद्याच्या आधी बॉल लँड झालेला आहे, त्याच्यामुळे हा चौकार असेल. 1 बाउंड चौकार. सुंदर फटका सचिन जाधवच्या बॅटमधून. सचिन जाधवची फार महत्वाची भूमिका राहिली या टीमसाठी. फलंदाजीमध्ये तो सलामीचा फलंदाज म्हणून खेळतोय आणि गोलंदाजी देखील त्याची जबरदस्त प्रभावी या स्पर्धेमध्ये पाहायला मिळालेली आहे. पहिला चौकार आलाय फायनल मॅचचा. नेक्स्ट बॉल राईट मोर द विकेट. कदाचित दुसरा देखील येईल, परंतु तिकडे फिल्डर आहे. टायमिंग चांगलं होतं, फ्लिक केला होता. स्क्वेअर लेगला फिल्डर उपस्थित आहे, त्याच्यामुळे फक्त एकच धाव मिळताना दिसते. आणि याचबरोबर पहिलं सक्सेसफुल षटक समाप्त होतंय अमोलच्या माध्यमातून. धावसंख्या 3/7 3 स्टार्स रॉयल्स. चेक. नक्कीच संगीत कलाकार आरजे हे देखील उपस्थित झालेले आहेत. आपलं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. वेलकम. आज आरजेची उपस्थिती आणि महाराष्ट्राचा गोड आवाज चंद्रकांत शिंदे साहेबांची उपस्थिती या व्यासपीठावर आपण पाहते. स्वर्गीय प्रल्हाद शिंदे यांचे चिरंजीव आहेत आणि त्यांच्या आवाजाला जिवंत ठेवला आहे आपण असंच म्हणूया. संपूर्ण जगभरामध्ये त्यांचे संगीत ऐकायला मिळतात. मग कोणताही कार्यक्रम असू दे, मग हिंदू कार्यक्रम असू दे, मग जय भीम कार्यक्रम असू दे, मग कोणतेही कार्यक्रम असू दे, दादांचं पहिला संगीत तुम्हाला ऐकायला मिळेलच. आपलं मनपूर्वक आम्ही आभार व्यक्त करतो की आपण वेळ काढून या स्पर्धेला आलेले आहात. यस, आदरणीय चंद्रकांत शिंदे साहेब उपस्थित राहिलेले आहेत आणि त्यांनी आपल्या आवाजाने देखील येथे सगळ्यांना मंत्रमुग्ध केलं. आणि यानंतर आनंद नांदन हा संगीत जो आहे तो होणार आहे या डावाच्या समाप्तीनंतर. फार मोठी पर्वणी आहे प्रेक्षकांसाठी. संगीताचा देखील आपण आनंद लुटणार आहोत आणि क्रिकेटची देखील आपण मजा लुटतोय. नवीन षटकाला प्रारंभ करतोय गोलंदाज सतीश वाघचौरे. सतीशने देखील चांगला खेळ सादर केला या संपूर्ण स्पर्धेमध्ये. थोडासा फ्लायटेड बॉल होता, हा लॉफ्ट करण्याचा प्रयत्न, परंतु बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये. चुकीच्या लाईनवर बॅट फिरवली गेली. टप्पा पडल्यानंतर थोडासा आतमध्ये आला बॉल. बऱ्याचदा चेंडू बाहेर देखील वळतायत. सतीश वाघचौरेचे लेग ब्रेक गोलंदाजी खूप छान तो करत आलेला आहे, परंतु विविधता आहे, दोन्हीकडे चेंडू वळवण्याची क्षमता आहे. पुढचा बॉल राईट मोर द विकेट सचिनसाठी. थोडासा खोलवा टप्प्याचा बॉल, छोट्या बॅकनिटचा वापर केलाय, हलक्या हाताने ढकलला बॉल. कव्हर पॉइंटला सिंगल मिळते. सिंगलच्या जोरावर धावसंख्या 8 या आकड्यावर जाऊन पोहोचले. एक पार्टनरशिप बनवावी लागणार आहे 3 स्टार्स रॉयल संघाच्या फलंदाजांना. सध्या आपण बघतोय सचिन जाधव आणि संदेश हे फलंदाज खेळपट्टीवर आहेत. सुरुवातीलाच 3 धक्के लागलेले आहेत, त्या धक्क्यांतून सावरावं लागणार आहे. प्रत्येक बॉलवर आक्रमण करण्याचा सध्या तरी प्रयत्न दिसत नाहीये. 5-5 षटकांचा हा अंतिम सामना, मेगा फायनल. पुढचा बॉल ओव्हर द विकेट. यावेळेला मात्र जबरदस्त फटका, स्ट्रेट डाऊन द ग्राउंड, अगदी बाणाप्रमाणे सरळ षटकार. एक मारा लेकिन सॉलिड मारा. स्ट्रेट ड्राईव्ह क्रिकेट मधील सेफ फटका आहे आणि साइड स्क्रीन जे आहे त्याच्या वरती चेंडू लँड झालेला आहे. जबरदस्त टायमिंग आणि फुटवर्कचा वापर पाहायला मिळतोय. खरं तर हँड आय कोऑर्डिनेशन फार चांगलं होतं, टायमिंग लाजवाब दाखवलंय. संदेशनं यावेळेला लेग ब्रेक बॉल मात्र आखूड टप्प्याचा स्लॅश केलाय पॉइंटच्या वरून. आणखी एक देखना फटका, बॉल सीमा पार, धावा मिळतील 4. हा चौकार. इसे कहते गेंदबाज की बोलती बंद करना. षटकार आला त्यानंतर चौकार, 10 का दम पाहायला मिळाला. प्रेशर आता गोलंदाजावर ट्रान्सफर झालेला आहे, जे पहिल्या षटकामध्ये कुठेतरी फलंदाजी करणाऱ्या टीमवर होतं. मात्र काउंटर अटॅकला सुरुवात केली आहे फलंदाजांनी. मागच्या ओव्हरमध्ये एक चौकार सचिननं ठोकला होता, परंतु या ओव्हरमध्ये चेंडूंवर तुटून पडत असताना फलंदाज संदेश. धावसंख्या 18.
ओ आणखी एक मोठा फटका ऑन साइडला उडवलाय, फिल्डर नाही पोहोचणार, बॉल आउट ऑफ द पार्क, षटकार. दिन में तारे दिखाते हुए गेंदबाज अपने ही टीम को डुबाते हुए, ऐसे ही कह सकते हैं हम, कारण की संदेशच्या बॅट मध्ये षटकार चौकारच पाहायला मिळत आहेत. संदेशनं चांगले संदेश आपल्या संघाला दिलेले आहेत. डगआउट मध्ये जे खेळाडू बसलेले आहेत त्यांच्याकडे त्यांनी संदेश पाठवलाय की ही खेळपट्टी अजूनही फलंदाजांसाठी दार्जिनी आहे, येथे फक्त थांबण्याची आवश्यकता आहे, धावा खोऱ्याने तुम्ही काढू शकता. धावसंख्या वेगाने वाढते, 24 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यात. पुढचा बॉल, हो या वेळेला थोडासा खाली राहणारा बॉल टॅप करण्याचा प्रयत्न होता. बॉटम एज मागे गेला बॉल, फिल्डर आलाय मात्र तोपर्यंत एक क्विक सिंगल पूर्ण केली जात आहे. सिंगलच्या मदतीने धावसंख्या 2 षटकांच्या समाप्तीनंतर जाऊन पोहोचले 25 या आकड्यावर. 25 फॉर द लॉस ऑफ 3 विकेट्स. टॉस जिंकल्यानंतर प्रथम बॅटिंग करत असताना फायनल मॅच मध्ये 3 स्टार्स रॉयल्स हा संघ. व्यासपीठाचं दृश्य सध्या आपल्या स्क्रीनवर आहे. आदरणीय चंद्रकांत शिंदे साहेब, सुप्रसिद्ध सिंगर आपल्या या मंचावर, ज्यांचा मधुर आवाज आपण ऐकलात आणि यानंतर देखील आपल्याला तो आवाज ऐकायला मिळेल. फार मोठी उपस्थिती साहेबांची आपल्याला लाभलेली आहे. इतर मान्यवरांना तुम्ही पाहू शकाल. सर्वच पाहुण्यांचं हार्दिक हार्दिक असं स्वागत आहे. बुद्धिस्ट युवा मंच असोसिएशन भिवंडी वाडा कल्याण शहापूर तालुका आयोजित या विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रीमियर लीग 2026 मध्ये महाअंतिम सोहळा या स्पर्धेचा आपल्या समोर रंगतोय. खूप रंगतदार लढती आपल्याला या स्पर्धेमध्ये पाहायला मिळालेल्या आहेत. आज देखील एक सामना अगदी शेवटच्या बॉल पर्यंत सामना रंगताना आपण बघितला. थोडासा स्पीडअप ठेवा आपण, आपल्याला फलंदाजी देखील करायची बाकी आहे अजूनही. वैशाली स्पोर्ट्सचे खेळाडू लक्षात घ्या आपण. नवीन षटकाला सुरुवात. पहिल्या बॉलवर आली आहे सिंगल. गोलंदाजीसाठी पियुष, गोलंदाजी मार्कवर आपण बघतोय पियुषनं ही स्पर्धा गाजवली आहे. पहिल्या दिवसाचा खेळ विशेषतः 3 सामन्यांमध्ये 9 विकेट्स त्याच्या खात्यामध्ये आपल्याला पाहायला मिळाल्या. एका सामन्यामध्ये 5 गडी देखील बाद करण्याची किमया त्याने केली होती. चांगला अंदाज आहे या खेळपट्टीचा गोलंदाज पियुषला, परंतु फलंदाज दोन्ही अतिशय घातक ठरू पाहत आहेत. संदेश 19 धावांवर खेळतोय, फक्त 6 बॉलचा सामना केलाय. सचिननं 6 बनवलेले आहेत 4 बॉलचा सामना करत असताना. सचिन ऑन स्ट्राईक. बिग हिट, बिग हिट. या स्पर्धेतील सर्वात लांब पल्ल्याचा हा षटकार. चेंडू पुन्हा येणार नाहीये मैदानामध्ये. दुसरा चेंडू दे आपण. काय फलंदाजी करते. पहिल्या मॅच मध्ये अजय 64 धावा बनवले होते या खेळाडूने. यस, त्याचा उल्लेख मी केला होता. एक अर्धशतक त्याच्या नावावर आहे. 20 बॉल्स मध्ये, अवघ्या 20 बॉल्स मध्ये 64 धावांची इनिंग त्याने खेळली होती आणि तशीच तुफानी फटकेबाजी आता करायला सुरुवात केली आहे. स्लॉट मध्ये पडलेला बॉल होता, थोडासा आतमध्ये येणारा चेंडू शफल केला ऑफस्टिकच्या बाहेर आणि त्यानंतर जबरदस्त बॅटचा स्विंग पाहायला मिळाला. जोरदार तडाखा दिलाय बॉलवर. लिप स्क्वेअर लेगला उत्तुंग षटकार. आकाशाला गवसणी घालणारा हा फटका होता. 6 धावांच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचले 32 या आकड्यावर. अगदी पहिल्याच 3 बॉल्सवर हॅट्रिक गोलंदाजाने घेतली होती पहिल्या षटकामध्ये अमोलनं. मात्र तदनंतर जबरदस्त पलटवार फलंदाजांकडून पाहायला मिळत आहे. पुन्हा एकदा लॉफ्ट करण्याचा प्रयत्न होता. यावेळेला एलिव्हेशन नाहीये, परंतु फिल्डर पासून दूर गॅप शोधलाय आणि बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 4 धावा, चौकार. असं वाटतच नाही की मूड होता आहे ते वैशाली स्पोर्ट टीम संघाच्या खेळाडूंचा, कारण की चेंडू जाण्याकरता त्याला जागा दिली होती. सतीश अगदी वेगाने आला होता, मात्र चेंडू पर्यंत पोहोचू शकला नाहीये. आउटफील्ड अतिशय वेगवान आहे. लाइटनिंग फास्ट आउटफील्ड या भिनारच्या डीडी ग्राउंडवर. त्याचा फायदा मिळालाय फलंदाजाला. खरं तर हवेत खेळण्याचा निर्धार होता. बॅटच्या थोडासा आतमध्ये बॉल लागला होता, परंतु काय वेगानं बॉल ट्रॅव्हल करताना आपण बघितला. 2 खेळाडूंना भेदत असताना बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे. धावसंख्या 36. तिसरं षटक प्रगती पथावर असताना पियुष पुढचा बॉल घेऊन राईट अमोर द विकेट. ज्या वेळेला समोर लॉफ्ट केलाय, बॉल हवेत आहे. फिल्डर येईल का? नाही, थोडासा दूर राहिलाय आणि बॉल सीमारेषा पार. 6 धावा, षटकार.
प्रत्येकी चेंडू सीमेच्या बाहेर चाललेला आहे. असं वाटतं की 80+ धावा पाहायला मिळतील. अजय, तशीच काहीशी वाटचाल फलंदाजांची आपल्याला पाहायला मिळते. त्याच आकड्याकडे कदाचित त्यांचं लक्ष आहे. धावसंख्या 42 या आकड्यावर जाऊन पोहोचली. अगदी खडे खडे स्टँड अँड डिलिव्हर हा फटका होता. वैशाली स्पोर्ट्स संघाच्या सचिनने जरी या मॅच मध्ये अर्धशतक झळकवलं तर कल्पेश भोईर साहेबांच्या माध्यमातून 5,000 रुपयाचा बहुजन वंचित अध्यक्ष आहेत भिवंडीचे कल्पेश भोईर साहेब यांच्या माध्यमातून 5,000 रुपयाचा पारितोषिक या खेळाडूसाठी लावण्यात आलेला आहे. दरम्यान एक चांगला बॉल स्लोवर डिलिव्हरी होती. त्याला सन्मान देत असताना फलंदाज सचिन 17 धावा आतापर्यंत आल्यात या षटकामध्ये. ओहो हो हा कमजोर बॉल, त्याचा फायदा तर घेता आलेला नाहीये. मात्र बॉल मागे जातोय. 1 धाव मिळणार आहे आणि वाईटचा देखील इशारा. 2 धावा बोनस रूपानं मिळत आहेत 3 स्टार्स रॉयल्स या टीमला. धावसंख्या जाऊन पोहोचले 44 या आकड्यावर. अतिशय खर्चिक षटक पियुष ज्यानं स्पर्धा गाजवलेली आहे, परंतु फायनल मॅचमध्ये त्याची गोलंदाजी निष्प्रभ ठरताना दिसते. आणि त्याचं प्रमुख कारण आपण बघतो की फलंदाजांची अटॅकिंग थिंकिंग. सचिन आणि संदेश यांच्या दरम्यान 44 धाबांची ही जबरदस्त पार्टनरशिप. यावेळेला स्विंग केला ऑन साइडला, फिल्डर दूर आहे, बॉल आउट ऑफ द पार्क. आणखी एक षटकार आणि 50 धावा कंप्लीट होत आहेत षटकाराच्या मदतीनं 3 स्टार्स रॉयल्स या टीमच्या. कम्मालीचा क्रिकेट सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये 3 स्टार रॉयल किंग सारखा परफॉर्मन्स सध्या तरी पाहायला मिळते. पहिल्या डावामध्ये 50 धावा जोडलेल्या आहेत स्कोर कार्डवर. आपण एक स्वागत आणि सन्मान करूया. आपण वंचित बहुजन आघाडी कल्पेश भोईर यांचं इथे स्वागत आणि सन्मान मी विनंती करतोय अक्षय गायकवाड यांना की आपण आपल्या शुभास्ते हा सन्मान आपण करायचा आहे. विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रीमियर लीग 2026 मध्ये त्यांची उपस्थिती आणि त्यांच्या माध्यमातून स्पर्धेमध्ये जेवढे चेंडू लागलेले आहेत, दादांनी तर स्टॉक पूर्ण दिला होता. मात्र आज दिवसभर षटकारांची आतिषबाजी लागली आहे. आभार व्यक्त करत आहे. धन्यवाद. ओ टू कॉम्बॉक्स. थैंक यू सो मच संदेश. 3 ओवर में 50 रन स्कोर बोर्ड पर. 50 रनों की नाबाद पार्टनरशिप. चौथे विकेट के लिए सचिन और संदेश के बीच में. सचिन 22 पर बैटिंग करते हुए 8 गेंदे खेली है और 7 गेंदों में 25 पर संदेश. स्ट्राइक इस समय सचिन के पास. सतीश आक्रमण जारी रखते हुए बिनार विलेज एंड से. 2 ओवर्स का खेल अभी भी पारी में शेष है. खूबसूरत गेंद, बहुत ही बढ़िया गेंद, टर्न हुई, शानदार लेग ब्रेक और सही टप्पे पर. लेग ब्रेक गेंदबाजी बहुत ही मुश्किल आर्ट है क्रिकेट के खेल में. इस पर कंट्रोल प्राप्त करना इतना आसान नहीं होता है. सतीश का पहला ओवर खर्चीला रहा है, लेकिन इस ओवर की अच्छी शुरुआत है. ओ बोल्ड कर दिया इस बार. कदमों का इस्तेमाल करने के बारे में सोच रहे थे, थोड़ा सा लूज स्ट्रोक रहा. ये क्विकर डिलीवरी थी और गेंद सीधे डंडे पर लगी है. विकेट प्राप्त करते हुए सतीश. पार्टनरशिप टूटती हुई. सचिन आउट. दोनों पैरों के बीच में से ये गेंद निकल गई है. ऑन साइड में टर्न करने का प्रयास था. विकी जाधव यांची उपस्थिती झालेली आहे. विनंती असेल आपण व्यासपीठावर यायचे. वेलकम. बहुत अच्छी बल्लेबाजी करने के बाद सचिन आउट हुए हैं. 22 रनों का महत्वपूर्ण योगदान दिया. टीम को संकट में से उबारा उन्होंने. काउंटर अटैकिंग उनकी पारी रही. 50 पर लगा है चौथा झटका. और अब नए बल्लेबाज इनफॉर्म बैटर किट्टू मैदान में. सेमीफाइनल मैच में 41 रनों की धुआंधार पारी खेली थी. मैन ऑफ द मैच रहे थे किट्टू. पालघर से बिलोंग करते हैं. बढ़िया गेंद. स्वागत किया है उनका इस फाइनल मैच में यॉर्कर के साथ. वेलकम. वैशाली स्पोर्ट टीम संघाचे सर्व आमच्या वहिनी सोनी सचिन वागचौरे सावंदे गावच्या उपसरपंच आहेत. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे वहिनी. या आपण मुख्य व्यासपीठावर. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. मित्रांनो, त्यांच्या माध्यमातून मालिकावीर
ट्रॉफी जी आहे ती देण्यात आलेली आहे. आपलं मनपूर्वक आम्ही आभार व्यक्त करतोय आणि पुन्हा एकदा वेलकम आपण आलात या कार्यक्रमाला. डायरेक्ट हिट और यहाँ पर बैट्समैन को लौटना होगा पेविलियन में. वाइड गेंद पर सिंगल चुराने का प्रयास और उसका खामियाजा भुगतना पड़ रहा है 3 स्टार्स रॉयल्स टीम को. 5वें विकेट का पतन. किट्टो आउट होते हुए. गेंद विकेट कीपर वहां पर गैदर नहीं कर पाए थे. लेग स्टंप के थोड़ी सी बाहर थी. लेग स्टंप उड़ाने का प्रयास था. विकेट कीपर चूक गए थे लेकिन फील्डर सतर्क थे. शॉट फाइन लेग की दिशा में गेंद को उठाया और डायरेक्ट हिट. बहुत ही सटीक निशाना उनका. बल्लेबाज दूर रह गए. किट्टो काफी निराश, अपने आप से ही खफा है. गलती कर बैठे यहां पर. 51 पर 5 3 स्टार्स रॉयल्स. 52 पर 5 क्योंकि वाइड गेंद थी. वाइड का रन मिलेगा और अब नए बल्लेबाज नयन आए हैं. लेग ब्रेक गेंद टर्न होने दिया. पुल किया है. फील्डर है पीछे. ओ जस्ट ओवर द फील्डर. एक हाथ से कैच लपकना चाहते थे लेकिन गेंद सीमा रेखा के बाहर. 6 रन. खऱ्या अर्थाने जो फलंदाज येतो तो षटकारच ठोकतोय अजय गरज आणि चांगली धावसंख्या उभरली आतापर्यंत. फायनलच्या मॅच मध्ये हाई स्कोरिंगचं टोटल नक्कीच पाहायला मिळेल प्रेक्षकांना. यह स्ट्रोक हालांकि इतना आसान नहीं था क्योंकि गेंद टर्न भी हो रही थी. बाउंस भी अच्छा था लेकिन थोड़ा सा वेट किया. गेंद को आने दिया अपनी तरफ. उसके बाद गेंद को घुमाया था बल्लेबाज संदेश बल्कि नयन ने. ओ इस बार गुगली अंदर की तरफ स्पिन हुई लेकिन काफी बाहर पिच हुई थी. वाइड है. स्कोर बढ़ता हुआ. उनसठ रन. इस बार हवाई फायर. ये कितनी दूर जाएगी. फील्डर है जरूर लेकिन उनके पहुंच से बाहर. एक और छक्का. जबरदस्त टाइमिंग. जोखिम उठा रहे हैं लेकिन उसका फायदा मिल रहा है 3 स्टार्स रॉयल्स टीम को. ये दूसरा सिक्सर नयन के बल्ले से. ज्यादा ताकत झोंक नहीं पाए थे. ऐसे लगा कि वो थोड़ा लेट शॉट उन्होंने एग्जीक्यूट किया है लेकिन टाइमिंग अद्भुत थी. ऊंचाई थी जिस वजह से एक लम्हे के लिए लगा कि शायद कैच बन सकता है. फील्डर बाउंड्री लाइन के करीब थे डीप मिड विकेट की तरफ लेकिन उनको क्लियर करते हुए. शानदार बल्लेबाजी का प्रदर्शन बल्लेबाज नयन द्वारा. और बढ़ता हुआ 65 रन 5 विकेटों के नुकसान पर. अगली गेंद लेकर सतीश. इस बार अंदर की तरफ स्पिन कराया लेकिन दिशा पर कंट्रोल नहीं है. वाइड गेंद. इस ओवर की शुरुआत बहुत अच्छी की थी सतीश ने लेकिन जैसे ही नयन उनके सामने आए वहां पर कहीं ना कहीं थोड़े से बिखरते हुए नजर आ रहे हैं. एक और खर्चीला ओवर. स्कोर अब 66 रन 5 विकेटों के नुकसान पर. अगली गेंद. क्विकर डिलीवरी देखना है. ये पीछे निकल गई है. नहीं रोक पाए है फील्डर. फिर से वाइड और उस पर 4 रन. कुल मिलाकर 5 रन. ये रन्स बहुत ही महंगे साबित हो रहे हैं वैशाली स्पोर्ट्स के लिए. जब रनों का पीछा करने के लिए बल्लेबाज आएंगे तब उनको इसकी कीमत पता चलेगी. नक्कीच वातावरण थंडगार झालेलं आहे आणि काही क्षणातच गरमागरम चायची सुविधा नक्कीच होणार आहे पाहुण्यांसाठी आणि खास करून आमच्या समालोचकांसाठी. शॉर्ट बॉल पुल किया है इन फ्रंट ऑफ स्क्वायर. फील्डर है बाउंड्री पर. इस दफा जबरदस्त कैच. बहुत ही शानदार कैच और आखिरकार आउट होते हुए नयन. 6ठे विकेट का पतन. 4 ओवर की समाप्ति. स्कोर 71 रन. चला शतरक्षण लावून घ्यायचे आपण आणि गोलंदाज स्ट्राईकवर यायचे आपण. एकत्र जमू नका. वेलकम. सन्माननीय पाहुणे उपस्थित झालेले आहे. गौतमजी उबाले साहेब यांची उपस्थिती होत आहे. साहेब आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. नक्कीच उपाध्यक्ष पद जो होता APLचा मागचा तो त्यांच्याच याच्यावर होता जिम्मेदारीवर आणि आता त्यांची इथे उपस्थिती झालेली आहे. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. वेलकम. गौतमजी उबाले यांची उपस्थिती होते या कार्यक्रमाला. साहेब आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. दिवंगत बलिराम लडकू उबाले यांच्या आठवणीला उजेला देण्याकरिता त्यांच्या स्मरणार्थ आयु गौतम बलिराम उबाले साहेब यांच्या कडून देण्यात आलेला आहे. 3रे 4थे 5वे 6वे 7वे 8वे हे जे पारितोषिक आहेत ते साहेबांनी आम्हाला दिलेले आहेत. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. वेलकम.
शेवटचा षटक आहे, 4 मिनिटं राहिलेली आहेत, थोडस स्पीडअप असू द्या. एपीएल सीजन 7 का ये महामुकाबला 3 स्टार्स रॉयल्स और वैशाली स्पोर्ट्स के बीच में. 3 स्टार्स रॉयल्स टीम टॉस जीतकर बैटिंग कर रही है. अच्छी स्थिति में है, 6 विकेट जरूर गिरे हैं लेकिन रन्स काफ़ी बनाए हैं बल्लेबाजों ने. पहले 4 ओवर में 71 रन स्कोर बोर्ड पर. आखिरी ओवर लेकर अक्षय तैयार होते हुए. डेथ ओवर्स के स्पेशलिस्ट गेंदबाज है स्ट्राइक संदेश के पास, जो कि एक बहुत ही ज़बरदस्त पारी खेल रहे हैं. 7 गेंदों में 25 पर बैटिंग करते हुए. नए बैट्समैन नीलेश नॉन स्ट्राइकर से इन पर ओवर पेज लॉफ्ट किया है. ऊंचाई ज्यादा, दूरी शायद ही मिले. जी हाँ, दूरी मिली नहीं लेकिन ये कैच ड्रॉप. लॉन्ग ऑन की दिशा में गलती करते हुए फील्डर. पिछले ओवर की अंतिम गेंद पर कितना बेहतरीन कैच गणेश ने लपका था, लेकिन इस दफ़ा ये आसान सा मौका था, कहीं ना कहीं उसको लपक नहीं पाए वहां पर फील्डर. जीवनदान मिलता हुआ संदेश को. 1 रन के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ. 72 रन 6 विकेटों के नुकसान पर. षटकारांची हॅट्रिकसाठी 2,000 रुपयाचं पारितोषिक कल्पेश भुईर यांच्या माध्यमातून. अक्षय एक बार फिर से. इस बार गति में हल्का सा परिवर्तन किया. आड़े बैट से उसको खेल दिया है. डिप स्क्वेरिश मिड विकेट पर फील्डर तैनात है. सिर्फ 1 रन मिलेगा. पिछले ओवर की देखिए शुरुआत कितनी बढ़िया थी. पहली 3 गेंदों पर सतीश ने 1 ही रन खर्च किया था, लेकिन उसके बाद की जो 3 गेंदें डाली उसमें उन्होंने कुल मिलाकर 20 रन खर्च किए. कुल मिलाकर 21 रन देकर 2 विकेट्स उस ओवर में, और 2 ओवर्स में उन्होंने 39 रन खर्च किए. काफ़ी महंगा स्पेल रहा सतीश वागचौरे का. अगली गेंद लो फुल टॉस है. इस बार बॉटम एंड का इस्तेमाल. लॉफ्टेड ड्राइव. लॉन्ग ऑन की दिशा में फील्डर तैनात है. अच्छा क्षेत्र रक्षण. 1 ही रन लेने का अवसर. तो चलिए, एक और ओवर की शुरुआत गेंदबाज ने काफ़ी अच्छी की है. पहली 3 गेंदों पर 3 रन खर्च किए हैं, लेकिन अब देखना है कि अगली 3 गेंदों पर क्या कर पाते हैं अक्षय. वैसे फाइनल मैच को देखते हुए ये बहुत ही बड़ा स्कोर है. अच्छी गेंदबाजी, चतुराई भरी गेंदबाजी. स्लोअर डिलीवरी, पिक ही नहीं कर पाए वहां पर नीलेश. 3 स्टार्स रॉयल्स के कप्तान इस समय स्ट्राइकर से इन पर. थोड़ा सा बैक ऑफ द हैंड डिलीवरी की तरह डाली थी ये गेंद उन्होंने. अच्छा मिश्रण करते हुए गति में. 2 गेंदें पारी में शेष. स्कोर रुका हुआ है 74, 74 रन. इस बार बल्ला तो जोर से घुमाया है, लेकिन फिर से वो धीमी गति की गेंद सही तरह से कनेक्ट नहीं कर पाए, और 1 ही रन से संतुष्ट करना पड़ेगा. स्कोर आगे बढ़ता हुआ 75 रन 6 विकेटों के नुकसान पर. अंतिम गेंद पारी में शेष है. आखिरी गेंद का सामना करेंगे संदेश. 9 गेंदों में 27 पर बैटिंग करते हुए, और इसको दोबारा करना पड़ेगा. लेग स्टंप के बाहर भटके हैं. ओवर काफ़ी अच्छा घटा है, लेकिन ओवर की अंतिम गेंद, इस पर बड़ा हिट आता है तो 80 प्लस टारगेट रहेगा. और यदि एक अच्छी गेंद करते हैं तो ज़रूर 80 के अंदर का टारगेट, वहाँ से मैच को जीतने की कोशिश वैशाली स्पोर्ट्स टीम कर सकती है, क्योंकि उनके पास भी अच्छे बल्लेबाज है. दोनों टीमों ने बेहतरीन क्रिकेट खेला है अभी तक इस पूरे टूर्नामेंट में. आखिरी गेंद घुमाया, और बहुत खूब घुमाया है. मिड विकेट बाउंड्री के बाहर. 6 रन. कुल रन संख्या 82 रन. 83 रनों की चुनौती डॉक्टर बाबा साहेब अंबेडकर प्रीमियर लीग 2026 को जीतने के लिए वैशाली स्पोर्ट्स के सामने. नक्कीच फलंदाज शतरक्षण लावतायत, तोपर्यंत पुन्हा एकदा चंद्रकांत शिंदे यांचा आवाज तुम्हाला संगीतच्या माध्यमातून ऐकायला इथे मिळणार आहे. नांदन नांदन, हाच संगीत होऊन जाऊ द्या, हीच प्रेक्षकांची अपेक्षा आहे आपल्याकडून. नांदन नांदन हो तर माझं नांदन. नांदन नांदन हो तर माझं नांदन. भीमाच्या संसारी कसटी पूर चांदन. भीमाच्या संसारी कसटी पूर चांदन. नांदन नांदन.
अगं नांदन होती गरीबी तिचला नवी होती परिचित माहेर गावी होती गरीबी तिचला नवी होती परिचित माहेर गावी पाणी श्रमान शेंदान पाणी श्रमान शेंदान सासरमाचा नांदन पाणी श्रमान शेंदान निर्मंग संसार धनी असता मुलकातली पार पाडी कर्तव्य सारी धनी असता मुलकातली पार पाडी कर्तव्य सारी पाणी श्रमान शेंदान पाणी श्रमान शेंदान आश्रमाचा नांदन भीमाच्या संसारी कसटी पूर्ण चांदन सांज सकाळी पोरांना उठवी पाणी डोळ्याला लावून पोरं उठवी सांज सकाळी पोरांना उठवी पाणी डोळ्याला लावून पोरं उठवी पाणी कमान नांदन आश्रमाचा नांदन भीमाच्या संसारी कसटी पूर चांदन धन्यवाद चला मॅच ऑन मॅच कडे जाऊया आपण सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आणि कॉम बॉक्स मध्ये सुभाष धुमाल धन्यवाद संदेश पाटील 83 धावांचं लक्ष आहे खूप मोठं आव्हान आहे स्क्वेअर कटचा फटका इथे मात्र आपण पाहतोय या झेल ड्रॉप सतीश वागचोर याला जीवदान दिलं जाते यश याच्या ऍडव्होकेट निखिल उबाले साहेबांची इथे उपस्थित होत आहे वेलकम साहेब वेलकम आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रीमियर लीग 2026 मध्ये आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे उबाले साहेब आपल्यामध्ये उपस्थित झालेले आहेत ऍडव्होकेट आहेत आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत साहेब वेलकम वेलकम बॅक टू कॉम बॉक्स सतीश ऑफ द मार्क आपण पाहतोय सतीश एका धावने आपलं अकाउंट ओपन करतोय जीवदान मिळाल्यानंतर इथे पाहिला आणि जाऊ दिलं 45 वाईड येतोय आव्हान धावेचं देखील खातं उघडलं जाते धावसंख्या 2 83 धावांचं आव्हान आपण पाहतोय या अंतिम सामना विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रीमियर लीग 2026 मधील 3 स्टार रॉयल्स विपक्ष वैशाली स्पोर्ट्स या दोन संघामध्ये इथे पुन्हा एकदा दिशेमध्ये भरकटताना आणि पुन्हा एकदा पंचांचा इशारा तोच येतोय बॅक टू बॅक हा दुसरा वाईड चेंडू जाताना गोलंदाज संदेश दिशान गोलंदाजी थोडीशी पाहायला मिळते त्याची संदेशाने फलंदाजी करताना नाबाद 33 धावांचं योगदान दिलं होतं अतिशय उत्कृष्ट फलंदाजी त्यांनी केली होती मात्र गोलंदाजीमध्ये कुठे दिशेमध्ये भरकटताना पाहायला मिळतोय हलवार चेंडू आता आलेला आहे क्षेत्ररक्षक दुरून चेंडूपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतोय मात्र सेफ लँडिंग होते चेंडूची डीपमध्ये चेंडू जोपर्यंत अडवला जातोय तोपर्यंत 2 धावा फलंदाज पूर्ण करतात तब्बल 16.80च्या सरासरी धावा कुठून काढायला लागतील या चषकावर जर वैशाली स्पोर्ट्स संघाला नाव करून या विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रीमियर लीग स्पर्धेचा चॅम्पियन संघ जर बनायचा असेल तर खूप मोठं लक्ष आहे आपण पाहतोय वैशाली स्पोर्ट्स संघासमोर ठेवलं गेलेलं आहे सतीश आणि यश ही सामने जोडी मैदानामध्ये तर संदेश बॉलिंग ट्रॅकवर आपल्याला पाहायला मिळतोय
इथे मात्र फटका बनवता आले नाही. आपण पाहतोय अगदी ऑप्शनच्या बाहेरचा चेंडू खेचून मारण्याचा प्रयत्न होता. एलिव्हेशन देखील बनवता आलं नाही. चेक. ॲडव्होकेट निखिल उभाले साहेब आणि ॲडव्होकेट शैलेश वाघमारे भावी पंचायत समिती सदस्य शेलार आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. सचिन गायकवाड रानालगावचे समाजसेवक आपलं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे या व्यासपीठावर. APL 2026 मध्ये आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. आलेल्या सर्व मान्यवरांचं या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. इथे मात्र खूप दुरून खेळण्याचा प्रयत्न होता, दूर जाऊन खेळण्याचा प्रयत्न होता. खरं तर आपण पाहतोय या कारण दूर चेंडू ठेवला गेला होता आणि पंच आता मध्ये सल्ला मसलत करतील, त्यानंतर निर्णय आमच्यापर्यंत कळवतील. चेक. वेलकम निश पाटील आपलं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. इट्स नो बॉल म्हणजे पुढील चेंडू फिट असणार आहे. पंचाचा इशारा देखील आलेला आहे. सतीश वाकूसाठी या फ्रीडवर बिगेट खेळण्याची संधी आलेली आहे. फ्रीडवर बिगेट खेळण्याचा प्रयत्न, नुकसान तर कुठलं होणार नाही. धाव देखील कुठली घेतली गेली नाही. आपण पाहतोय नक्की मैदानामध्ये काय घडलंय पंच निर्णय घेतील. फक्त कर्णधारांनी फक्त चर्चा करायची पंचांसोबत, बाकीच्या खेळाडू आपापल्या जागेवर जायचे. चला थोडंसं स्पीडअप ठेवा. डेड बॉल होण्याची तयारी असंच वाटतंय पंचांच्याकडे बघितल्यानंतर. काही क्षणात आपण सावंदेगावच्या आमच्या वहिनी उपसरपंच आहेत सोनी सचिन वागचौरे, आपण वहिनींचं स्वागत आणि सन्मान काही क्षणातच करणार आहोत. मॅच आपण सुरू ठेवायची आहे. क्लायमॅक्स थोडंसं थंडगार झालंय. मॅच गरम असू द्या, टार्गेट चांगला आहे. तर थोडीशी मॅच थांबली तर मी विनंती करतोय सतीश जाधव दादांना नक्कीच विनंती करतोय की आपण आपल्या शुभास्ते स्वागत आणि सन्मान करायचं आहे. थोडंसं स्पीडअप ठेवा कारण की वेळ फार कमी राहिलेली आहे. सतीश जाधव या स्पर्धेचे आयोजक आहेत, त्यांच्या शुभास्ते आमच्या वहिनींचं स्वागत आणि सन्मान, ज्यांच्या माध्यमातून मालिकावीर ट्रॉफी जी आहे ती देण्यात आलेली आहे. डेड बॉल नक्कीच आपण बघतोय. मृत चेंडू असा इशारा पंचांवर आलेला. फ्रीट कंटिन्यू असणार आहे. मागील चेंडू डेड बॉल पंचांकडून घोषित केला गेला आहे आणि या चेंडूवर फ्रीट असणार आहे. धावसंख्या स्कोर पाहायला मिळते ती 7 धावा लक्ष्य आहे ते 83 धावांचा. चेक. किट्टू आयोजक आम्हाला सूचना देत आहेत, वेल सेट करा. आपण आमचे गुणलेखक वेल सेट करा. पॅनल्टी जी असेल ते देऊन टाका. आपण पंचांचा वाईट येतो अवांतर धावा आणि फ्रीट कंटिन्यू असणार आहे. अजूनही संधी आहे फलंदाजाला फ्रीडवर बिगेट खेळण्याची. वैशाली स्पोर्ट्स संघाची धावसंख्या या सिंगल पुढे सरकते धावप्लेवर पाहायला मिळते ते 8 धावा. इथे पायांच्या समोरचा चेंडू आणि चेंडूला भिरकोन दिले सीमा पार. 1 बॉल चौकार. चला एकत्र जमू नका, जागेवर येऊ नका. आपण चला या चौकारीने वैशाली स्पोर्ट्स संघाची धावसंख्या स्कोरवर पाहायला मिळते दुहेरी अंकामध्ये 12 धावा. थोड्याच वेळात आम्हा तुम्हा सर्वांचे लाडके 1200 विराट स्पोर्ट्स नक्कीच सर्व आणि आम्हाला या स्पर्धेला विशेष सहकार्य लाभलेलं आहे. सन्माननीय उमेशजी सोनवणे साहेब शेलार गावचे उद्योजक समाजसेवक यांचं काही क्षणातच शुभ आगमन होत आहे. पहिले षटक मार्गदर्शक संदेश पहिले षटकात सामनागर फलंदाज सतीश पुन्हा एकदा. इथे मात्र इनफिल्डच्या वरून अगदी कव्हर पॉइंटच्या डोक्यावरून चेंडू निघून जाईल डीप पॉइंट रिझन मधून सीमा पार. झन्नाटेदार चौकार. फटक्यांची खरं तर आवश्यकता आहे वैशाली स्पोर्ट्स संघाला. हे लक्ष्य जर हासिल करून या स्पर्धेचा चॅम्पियन संघ बनायचा असेल तर संघाची धावसंख्या पोहोचते ती 16वर. या षटकामधील अंतिम चेंडू मात्र जी सरासरी ज्ञानेश्वर आपण बघतो आवश्यक हवी होती त्या सरासरीला स्पर्श केलेला आहे कारण 16.8 सरासरी आवश्यक आहे. स्विंग अँड मिस निर्धाव चेंडू या षटकात समाप्ती. पहिल्या षटकात समाप्तीनंतर वैशाली स्पोर्ट्स संघाची धावसंख्या 83 लक्षाचा पाठलाग करताना धाव प्लेवर पाहायला मिळते. धन्यवाद. बिनबाद 16. तुम्हाला भरपूर स्वागत आहे. थोडंसं आमच्याकडे लक्ष द्या. मी सतीश जाधव यांना पुन्हा एकदा विनंती करतोय की आपण आपल्या शुभास्ते सन्मानीय या व्यासपीठावर
ज्यांच्या माध्यमातून आम्हाला नेहमी विशेष सहकार्य लाभलेलं आहे. मागच्या पर्वाचे अध्यक्ष राहिलेले आहेत उबाले साहेब इथे उपस्थित झालेले आहेत. गौतमजी उबाले साहेब यांचा आपण स्वागत आणि सन्मान करूया या व्यासपीठावर. मी सतीश जाधव यांना विनंती करतो की आपण आपल्या शुभास्ते सन्मान करायचा आहे. दिवंगत बलिराम लडके उबाले यांच्या आठवणीला उजाला देण्याकरिता त्यांच्या नावाच्या या ट्रॉफी आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि बरोबर सरासरीने आपण जर विचार केला तर 16.80ची सरासरी आहे. 16 धावा आपल्याकडे पाहायला मिळतात. स्कोर चांगला आहे, धावा चांगल्या पाहायला मिळतात. नेट टू नेट फाईट आपण पाहतोय सध्या अंतिम सामन्यामध्ये 3 स्टार रॉयल्स विपक्ष वैशाली स्पोर्ट्स या दोन संघामध्ये नेट टू नेट फाईट आणि हेड टू हेड मुकाबला सध्या तरी पाहायला मिळतोय. गोलंदाज सचिन दुर्वाच्या डोकाकडून स्विग अँड मिस कटरचा वापर, लेग कटर डिलिव्हरी आपण बघतोय पुढून. इथे मात्र आपण बघतोय फिरवलेल्या चेंडूला गोलंदाज सचिन याने निर्धाव चेंडूने त्याची सुरुवात केली आपल्या गोलंदाजीची. प्रत्येकी 5-5 षटकांचा सामना आपण बघतोय. अंतिम सामना या प्रीमियर लीग स्पर्धेमधील 3 स्टार रॉयल्स विपक्ष वैशाली स्पोर्ट्स या दोन संघामध्ये आपण पाहतोय. या विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रीमियर लीग 2026. इथे मात्र पिकअप शॉट चेंडू निघून जातोय बॅकवर्ड कॉलेजच्या वरून सीमा पार. 6 धावांसाठी षटकार, अफलातून फटका. फलंदाज एजच्या बॅट मधून बेबी को बस बेस पसंद आहे लेकिन एज को पेस पसंद आहे. नक्कीच ज्यांच्या माध्यमातून गेले 3 दिवस ही स्पर्धा संपूर्ण जगभरामध्ये किंग ऑफ लॅटेलिकस प्रिन्स मूवीज यांची ही वाहिनी जी आहे आम्हाला स्पॉन्सर करण्यात आलेली आहे. सन्माननीय उमेश अनंत सोनावणे साहेब यांचं काही क्षणात शुभागमन होणार आहे. एक चुकीची दुरुस्ती, साहिलच्या बॅटमधून फटका आपण बघतोय. साहिल मात्र चेंडूला किनाऱ्यावर लावताना पाहायला मिळाला आहे. उलटा चेंडू फायदा उचलताना नाही, त्याच दिशेने खेळण्याचा प्रयत्न. यावेळी मात्र प्रॉपर टायमिंग साधताना एक रिस्की रन्स फलंदाज पूर्ण करतात आणि संघाची धावसंख्या लेग बॅचच्या रूपाने पाहायला मिळते. धावफलकामध्ये ॲड केली जाते. धावफलक पोहोचतो 23 वर. थोडासा सामना सुरू ठेवा अँड पिक्चर नक्कीच प्रिन्स मूवीज आपण इथे सत्कार करत आहोत या व्यासपीठावर. मी सतीश जाधव आयोजक यांना विनंती करतोय की आपण आपल्या शुभास्ते पुढील स्वागत आणि सन्मान आपण करायचे. ॲडव्होकेट निखिल उबाले साहेब उपस्थित झालेले आहेत, त्यांचे इथे करूया आपण स्वागत आणि सन्मान या व्यासपीठावर. मित्रांनो, सध्याच्या घडीला प्रत्येक जण बिझी आहेत, मात्र सध्या आमचे ॲडव्होकेट इथे उपस्थित झालेले आहेत. निखिल उबाले साहेबांचा आपण स्वागत आणि सन्मान करतोय. एका शब्दावर समोरच्या व्यक्तीला आपली केस मागे घेण्यासाठी फोर्स करणारे आपल्या समाजासाठी उत्तम मरे. मी सतीश जाधव यांना विनंती करतो की आपण आपल्या शुभास्ते हा मान सन्मान आपण करायचे. मित्रांनो, सध्याच्या घडीला निवडणूक सध्या नगरपालिकेची सुरू आहे. काही कार्यकर्ते आपल्या नक्कीच बौद्ध समाजाची देखील भरपूर मेहनत घेत आहेत त्या निवडणुकीमध्ये. मात्र ॲडव्होकेट शैलेश वाघमरे यांनी सांगितलं तुम्ही बिंदास काम करा. आपण बघतोय 83 लक्षाचा पाठलाग करताना वैशाली स्पोर्ट्स संघ अंतिम सामन्यामध्ये हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय.
सचिन बॉलिंग ट्रॅकवर. इथे मात्र मेशाम फटका आहे, फटका फसलेला आहे. मात्र क्षेत्ररक्षक दूर आहेत, मानव विरहित क्षेत्रामध्ये चेंडू पडतोय आणि वेळ होते फलंदाजाकडे 2 धाव पूर्ण करण्याची. 2 धाव फलंदाज पूर्ण करतात. वैशाली स्पोर्ट्स संघाची धावसंख्या 2 धावेने पोहोचते ते 29 ओव्हर 29 विदाउट लॉस. दुसरं षटक मार्गस्थ आपण पाहतोय विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रीमियर लीग 2026 दिमागदार आयोजन. या स्पर्धेचा अंतिम सामना अर्थात फायनल सामना आपण पाहतोय 3 स्टार रॉयल्स विपक्ष वैशाली स्पोर्ट्स या 2 संघामध्ये. कटरचा वापर, चांगला चेंडू लेग कटरचा वापर करताना गोलंदाज निर्धाव चेंडूने षटकाची समाप्ती. 2 षटक समाप्तीनंतर वैशाली स्पोर्ट्स संघाची धावसंख्या स्कोरवर पाहायला मिळते ती बिनबाद 29 धावा. चला एकत्र जमू नका, क्षेत्ररक्षण लावून घ्यायचे. दोन्ही संघांनी भरपूर चांगला क्रिकेट खेळलेला आहे म्हणून एकत्र जमू नका. पाणी लगेच जाऊ द्या मैदानाच्या आतमध्ये. मित्रांनो मेगा फायनल सध्या सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये. महामानव विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रीमियर लीग 2026 आजचं मेगा फायनल आणि मेगा फायनल मध्ये 2 टीम आपसमध्ये तुम्हाला पाहायला मिळत आहेत. आमच्या वहिनी सोनी सचिन वागचौरे सावंदे गावच्या उपसरपंच आहेत. त्यांचा संघ एका बाजूला सध्या 83 धावांचा पाठलाग करत आहे वैशाली स्पोर्ट्स आणि दुसऱ्या बाजूला या स्पर्धेचे आयोजक शैलेश गायकवाड, उपाध्यक्ष अक्षय गायकवाड, मिलिंद जाधव यांची ही 3 स्टार नक्कीच तुम्हाला पाहायला मिळते. त्यांनी भरपूर चांगल्या धावा बनवलेल्या आहेत आणि आता इथून पलटवार सुबाद धुमाल करावाच लागेल. सामना जिंकायचा असेल तर वैशाली स्पोर्ट टीम संघाला प्रत्येकी चेंडूवर मोठे षटकारच खेळावे लागतील. नक्कीच, कारण आपण पाहतो आव्हान 83 धावांचा आहे, संदेश 29 धावा झालेला आहे आणि इथून 18 चेंडूमध्ये अजूनही 54 धावांची आवश्यकता आहे. म्हणजे इथून हायलाइट्स क्रिकेट खेळावं लागेल वैशाली स्पोर्ट्स संघाला. तब्बल 18च्या सरासरीने प्रति षटकामध्ये धावा कोठून काढाव्या लागतील. सतीश वागचोरे चांगल्या टचमध्ये आणि त्यालाही जबाबदारी आता मात्र घ्यावी लागेल. दुसऱ्या बाजूला साहिलला देखील त्याला याला देखील त्याला साथ द्यावी लागेल. संदेश कंटिन्यू आपण पाहतोय. इथे मात्र समोर खेळले चेंडूला क्षेत्ररक्षक डीप मध्ये सज्ज आणि विकेटचा पतन पहिला हादरा सतीश वागचोरेच्या रूपाने वैशाली स्पोर्ट्स या संघाला. आशिषी किरण खेळपट्टीवर सतीश वागचौरे टीमचे कॅप्टन होते. असं वाटतच होता की हा सामना शेवटच्या षटकापर्यंत नक्की जाईल. मात्र अजूनही संधी आहे टीमला, असं नाही की नाही. पण मात्र आशिष किरण नेहमी म्हटलं जातं सुभाष धुमाल की जो संघाचा संघनायक आहे, सेनापती आहे, संघाला मात्र एक चांगल्या स्थितीमध्ये आणेल असंच वाटत होता. मात्र विकेट टाकला गेला आणि आता इथे दबाव वैशाली स्पोर्ट्स संघावर आपल्याला पाहायला मिळत आहे. अगदी बरोबर उल्लेख केला, कारण संघनायक आपण बघतो कॅप्टन लेडिंग फ्रंट असं क्रिकेटमध्ये नेहमीच म्हटलं जाते. सतीश वागचोरेने यांनी खरं तर खेळपट्टीवर तळ ठोकून फलंदाजी करायला हवी होती. मात्र त्याला मोठा फटका खेळण्याचा मोह आवडता आला नाही आणि झेल देऊन तो पॅलमध्ये परतला आणि तो पाजल्यानंतर थोडासा दबावमध्ये आता मात्र वैशाली स्पोर्ट्स संघ पाहायला मिळतोय. न्यू बॅटर ऋतिक येतोय. ऋतिकाला रोशन कामगिरी करावी लागेल, कारण पहिला फलंदाज 29 धावसंख्येवर बाद झाला. इथून 54 धावांची अजून आवश्यकता. 17 चेंडूचा खेळ शेष आहे. न्यू बॅटर ऋतिक. सूर्य अस्ताला जाताना आपण पाहतोय मैदानामध्ये या सावली आपल्याला पाहते. अगदी सावलीने डीडी ग्राउंड आपल्या कवेत घेतलेले, आपल्या मेठीत घेतलेले आहे आपण पाहतोय. सायंकाळी सत्रामध्ये सर्व क्रिकेटर्सांचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत आहे. संदेश बॉलिंग ट्रॅकवर राऊंड विकेट. पलटी शॉट खेळण्याचा प्रयत्न, इथे मात्र प्रॉपर टायमिंग साधताना चेंडू सरळ निघून जातोय या विकेट किपरच्या हातामध्ये. कुठल्या प्रकारची धाव नाही, धावसंख्या स्थिर धाव प्ले करे 29. 54 धावांची आवश्यकता आहे. मात्र इथून आता चेंडू शिल्लक आहेत तर 16 चेंडू आणि 54 धावे समीकरण सध्या सामन्याचं पाहायला मिळतंय. इथे मात्र गुडघार बसला फटका केलेला आहे. घुटना टेक और सिक्सर देख स्लॉक शिपचा फटका फलंदाज ऋतिकच्या बॅटमध्ये. ऋतिक याची रोशन कामगिरी आणि अशाच प्रकारचे फटके मात्र इथे खेळावे लागतील वैशाली स्पोर्ट्स संघाच्या फलंदाजांना, कारण आपण बघतोय टार्गेट मोठं आहे आणि मोठे फटके आता इथून अपेक्षित असणार आहेत पाठीराखाने. आता मध्ये समीकरण पुन्हा एकदा बदलताना 15 चेंडूचा खेळ शेष आणि येणाऱ्या 15 चेंडूमध्ये इथून 48 धावांची आवश्यकता आहे. रिव्हर्स फटका खेळण्याचा प्रयत्न, इथे मात्र बीट होतोय या फलंदाज.
धावसंख्या स्थिर धावपलकावर पाहायला मिळते ती 35 धावा 48 धावांची अजूनही आवश्यकता आहे. प्रत्येक निर्धाव चेंडू आता मात्र फलंदाजी करणाऱ्या संघावर दबाव वाढवण्याचं काम करेल. मोठे फटके नक्कीच संघाला पुन्हा एकदा सामन्यामध्ये वापसी करून देऊ शकतात. मात्र डॉट चेंडू इथे मात्र पाहिला आणि जाऊ दिला. पंचाचा देखील इशारा येतोय. या वाईट हा चेंडू मात्र गोलंदाजाला पुन्हा एकदा टाकावं लागेल. वैशाली स्पोर्ट्स संघाची धावसंख्या सिंगलने पोहोचली ती 36 वर. 47 धावांची अजूनही आवश्यकता आहे. इथे फुलटाच चेंडू आणि फुलटाचवर मात्र इथे या फुल टोल करण्याचा प्रयत्न केला गेला होता. मात्र डीप मध्ये क्षेत्ररक्षक सज्ज आहे. अखेर चेंडू अडवला गेल्याने फक्त एकच धाव तिथे या कंप्लीट केली जाते. एका धावेपेक्षा अधिक नाही. जशी संध्याकाळ झाली आहे आणि संध्याकाळ झाल्यानंतर थंडगार जो वातावरण होतं ती थंडी मॅच सध्या प्रेक्षक पाहत आहेत. मग चौकार नाही, षटकार नाही, मग मॅच मध्ये मजाच नाहीये सुभाष धुमाल. आणि चौकार षटकाराने मॅच मध्ये गरमी येऊ शकते. संदेश पाटील थोडंसं कूल क्लायमेट. मात्र सामना हॉट जर बनवायचा असेल तर हे जोडीला हॉट क्रिकेट खेळावं लागेल. संदेश बॉलिंग ट्रॅकवर आपल्या फील्डमध्ये शेवटचा आणि संघाकडून तिसऱ्या षटकात आलतोय. यावेळी समोर खेळल्या चेंडूला डाऊन द ग्राउंड. क्षेत्ररक्षक मात्र सज्ज आहे. डीप मध्ये लॉंग ऑन रिझन मध्ये प्रोटेक्शन पाहायला मिळते. फक्त एकच धाव फलंदाज पूर्ण करतात. एका धावेने वैशाली स्पोर्ट्स संघाची धावसंख्या पोहोचते ती 38 वर. इथून अजूनही आपण बघितलं तर 12 चेंडूचा खेळ शेष आहे आणि येणाऱ्या 12 चेंडूमध्ये 45 धावांची आवश्यकता आहे. 12 चेंडू आणि 45 धावा काय वाटतं संदेश पाटीलला? कारण 12 चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि अजूनही वैशाली स्पोर्ट्स संघाला 45 धावांची आवश्यकता आहे. जेव्हा जेव्हा 40च्या वरती धावा राहिलेल्या आहेत APL मध्ये धुमाल, आपण तरी बनताना बघितल्या नाहीये. मिशन इम्पॉसिबल आहे. मात्र क्रिकेट आहे, काहीही होऊ शकतो. आणि ते इम्पॉसिबल जर पॉसिबल बनवायचं असेल तर खरं तर इम्पॉसिबलमध्येच पॉसिबल हा शब्द दडलेला आहे. अशक्य शब्दामध्ये शक्य शब्द दडलेला आहे. आणि ते जर शक्य पॉसिबल करायचं असेल तर वैशाली स्पोर्ट्स संघाच्या या फलंदाजांना मोठे फटके खेळावे लागतील. चांगली कामगिरी करावी लागेल. एक मात्र आपल्याला आठवणीत नसेल की दुपारचा जो सामना झाला होता 34 धावा बाकी होत्या आणि सूर्या फायटर्स टीम असं वाटत होती की जिंकेल. मात्र गोलंदाजाने डोकीदुखी गोलंदाजी केली आणि सामना हातातून निष्ठानं आपण बघितला. आणि सौरभ हडकमोल यांच्या चेहऱ्यावर नक्कीच नाराजगी पाहायला मिळाली होती. 12 चेंडू आणि 45 धावांची आवश्यकता आहे. हे षटक फॅनिटी मॅच षटक आणि हे षटक संदेश पाटील निर्णायक असणार आहे. या षटकामध्ये जर वैशाली स्पोर्ट्स संघाच्या फलंदाजाने विस्फोटक फलंदाजी केली तर शेवटच्या षटकामध्ये कदाचित कमी धावा राहू शकतात. हे षटक अतिशय निर्णायक षटक खास करून फलंदाजी करणाऱ्या संघासाठी असणार आहे. सचिन चिनेर इथे आलेला आहे. मिस टाइम फटका चेंडू मध्ये कव्हर इजरमध्ये झेल आणि इथे मात्र आणखीन एक फलंदाज फेल. वैशाली स्पोर्ट्स संघाला दुसरा हात राबवतोय. सर्वचे सर्व VIP डाईज नाराज, आमचे पाहुणे नाराज आहेत कारण की त्यांना षटकार पाहायला मिळत नाहीयेत. आणि प्रेक्षक देखील त्याकरिताच उपस्थित असतात सुभाष धुमाल की चौकार षटकार येत आहेत तर मग का येत नाहीयेत. 3 दिवस फक्त आणि फक्त षटकार आणि चौकारांचा पाऊस इथे पडला होता. वेलकम, शुभ आगमन होत आहे. दोरसाई ग्रामपंचायतीचे प्रथम नागरिक आम्हा तुम्हा सर्वांचे लाडके सुदेश अण्णा गायकवाड यांची उपस्थिती होत आहे. साहेब आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. वेलकम वेलकम. आपण पाहतोय की सुदेश अण्णा गायकवाड यांची उपस्थिती झालेली आहे. प्रथम नागरिक विद्यमान सरपंच ग्रुप ग्रामपंचायत घोडसईचे सुदेश अण्णा गायकवाड साहेब आणि त्यांच्या समेत विद्यमान ग्रामपंचायत सदस्य सुनील केने साहेबांचं देखील आगमन झालं आहे. या दोन्ही मान्यवरांचं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रीमियर लीग 2026 मध्ये हार्दिक स्वागत आहे. मोस्ट वेलकम सुदेश अण्णा गायकवाड साहेब आणि मोस्ट वेलकम सुनील केने साहेब. आपल्या दोघांचंही विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रीमियर लीग मध्ये हार्दिक स्वागत आहे. भीमरसाठी मात्र रिव्ह्यू घेतलेला आहे बॅटिंग साईडने. आमचे तिसरे पंच गोकुल पाटील सर आहेत.
नक्कीच गोरसी ग्रामपंचायत सदस्य विद्यमान आम्हा तुम्हा सर्वांचे लाडके सुनीलजी केने साहेब यांची उपस्थिती झालेली आहे या व्यासपीठावर. आपलं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. नक्कीच मंडप अँड डेकोरेटर्स जो आपण पाहतोय सुंदर असं आयोजन आणि सर्व जो श्रेय आहे तो नक्कीच सुदेश अण्णा गायकवाड यांना जातं, कारण की त्यांच्या माध्यमातून आम्हाला हा संपूर्ण व्यासपीठ मंडप अँड डेकोरेटर्स त्यांच्या माध्यमातून देण्यात आलेला आहे. सध्या तरी तिसऱ्या पंचांची मागणी केली आहे. पाहूया तिसरे पंच काय निर्णय देत आहेत. मॅच थांबली गेली मात्र एकत्र कोणी जमू नका. इट्स फेअर डिलिव्हरी. आपण छत्रछिन सजवायचं आणि खेळाला सुरुवात करायचं आहे. तिसऱ्या पंचाकडून निर्णय आलेला आहे की हा चेंडू लिगल आहे. इथे पूल केलेला आहे चेंडूला. मिस टाइम फटका होता मात्र क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचू शकला. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय आणि इथे काय घडलंय तर दुसरी धाव देखील कंप्लीट केली जाते. या दोन धावनी वलसाड स्पोर्ट्स संघाची धावसंख्या पोहोचते ती 41 होणार आणि आता मात्र समीकरण पाहायला मिळतंय वलसाड स्पोर्ट्स संघासमोर 42 धावांची आवश्यकता आहे. 9 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 9 चेंडू आणि 42 धावा. लक्ष आता खूपच अवघड बनताना आपण बघतोय वलसाड स्पोर्ट्स या संघासाठी. 9 चेंडू आणि 42 धावांची आवश्यकता आहे. हुक केलेल्या चेंडूला हुकचा फटका मात्र फाईन लेग रिझन मध्ये झेल आणि इथे आणखीन एक फलंदाज फेल. लगभग APL ची ट्रॉफी उचलण्याची तयारी सध्या केलेली आहे. 3 स्टार रॉयल किंग शैलेश गायकवाड, अक्षय गायकवाड आणि मिलिंद जाधव यांच्या संघाने ही तयारी केलेली आहे सध्या तरी मैदानामध्ये. नक्कीच पार्ट पूर्णपणे जड आपण बघतोय शैलेश गायकवाड, मिलिंद गायकवाड आणि अक्षय गायकवाड यांच्या 3 स्टार रॉयल संघाचं. कारण सामना पूर्णपणे संदेश पाटील आपण बघतोय झुकलेला आहे तो 3 स्टार रॉयल संघाच्या बाजूने. आकाशामध्ये सध्या तरी कुठल्या प्रकारचे ढग नाही तर मात्र पराभवाचे ढग सध्या वलसाड स्पोर्ट्सचा संघाच्या डोक्यावर पाहायला मिळतात. पराभवाची छायेत हा संघ पाहायला मिळतोय. सचिन शेनेर आपण पाहतोय बॉलिंग ट्रॅकवर. न्यू बॅटर सचिन. इथे मात्र चेंडू बाहेर निघतोय. पंचाचा इशारा वाईट येतोय. आव्हान दवार चेंडूने गोलंदाजी ट्रॅकवर सचिन आणि फलंदाज देखील सचिन पाहायला मिळतोय. धावसंख्या 42. अजून इथून 41 धावांची आवश्यकता. 8 चेंडू आणि 41 धावा हे समीकरण पाहायला मिळतंय. इथे फुलटा चेंडू आहे. या क्षेत्ररक्षक तिथे सज्ज आहे. या वाईट ऑफ लॉंग ऑन रेंज मध्ये झेल आणि आणखीन एक फलंदाज इथे मात्र झेल बाजूने पाहत होताना तू चल माया या अशी स्थिती सध्या वैशाली स्पोर्ट्स संघाच्या फलंदाजांची पाहायला मिळते. नक्कीच दिवसभर चांगला खेळ झालेला आहे वैशाली स्पोर्ट टीम संघाचा देखील. मात्र महत्वाच्या या मॅच मध्ये कुठेतरी बॅटिंग चांगली होत नाहीये, धावा बनत नाहीये, क्लायमेक्स देखील थंड आहे. हाच कारण बनू शकतो. षटकार नक्की जात नाहीयेत मैदानाच्या बाहेर. चेंडू चांगल्या झेल पाहायला मिळते. सुभाष धुमाल आणि चारोखानी चित करण्याचा प्रयत्न सध्या मैदानामध्ये सुरू आहे. अमोल या गोलंदाजीने खरं तर पहिल्या डावामध्ये चांगली गोलंदाजी केली होती. 3 विकेट त्याने प्राप्त केले होते पावलाच्या षटकामध्ये. मात्र त्याला कंटिन्यू जे ठेवलं गेलं नव्हतं ती आपण बघितलं तर वैशाली स्पोर्ट्स संघाचे अंगलट येताना पाहायला मिळते. कारण अमोल यांनी पावलाच्या षटकामध्ये 3 विकेट घेऊन फक्त 7 धावा खर्च केले होते. मात्र त्याचं षटक कंटिन्यू पाहायला मिळालं नव्हतं. सतीश वागचूर आज खूपच महागडा ठरला होता. पहिल्या षटकामध्ये 18 धावा त्यानंतर 21 धावा. पियुष याची देखील भरपूर धुलाई पाहिल्या. 25 धावा त्यांनी खर्च केल्या होत्या. इथे मात्र पिकअप शॉट चेंडू निघून जातोय. या बॅकवर्ड स्कोलेकच्या वरून सीमा पार. 6 धावांसाठी षटकार. 1 मारा लेकिन शॉर्टेड मारा. अशा फटक्यांची संदेश पटेल आवश्यकता खरं तर सुरुवातीला होती. मात्र इथे दिवा भिजल्यानंतर त्यामध्ये तेल ओतण्याचं काम केलं जाते. नक्कीच असे फटके सुरुवातीला पाहिजे होते आणि सुरुवात चांगलीच झाली होती पॉवर प्लेच्या षटकामध्ये सुभाष धुमाल. मात्र तिसरा षटक जो राहिलाय तो चांगला राहिला म्हणून मॅचला कलाटणी देणारा तो षटक राहिला होता. फटांगरेंची आतिषबाजी पाहुण्यांची उपस्थिती होत आहे. नक्कीच आम्हा तुम्हा सर्वांचे लाडके ज्यांच्या माध्यमातून मित्रांनो प्रिन्स मूवीज लाईव्ह टेलिकास्ट जो आहे संपूर्ण जगभरामध्ये APL पोहोचवला जात आहे त्या वाहिनीवर. ती वाहिनी आम्हाला स्पॉन्सर केलेली आहे
प्रत्येकाच्या हृदयामध्ये प्रत्येकाच्या मनामध्ये घर निर्माण करणारे 1200 लकी नंबर आणि त्याचे खऱ्या अर्थाने हकदार आम्हा तुम्हा सर्वांचे लाडके उमेश दादा सोनवणे यांचे इथे उपस्थिती झालेली आहे. साहेब आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. वेलकम. शेलार गावची एक मोठी हस्ती आहे, इसीलिए सभी के दिल में बसती हुई या व्यासपीठावर उमेशजी सोनवणे साहेबांची उपस्थित झालेली आहे. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. 6 चेंडूने 35 धावांची आवश्यकता म्हणजे ज्या 6 चेंडूंवर मोठे फटके अर्थात षटकार खेचावे लागतील. हा सामना जर जिंकायचा असेल तर मिशन इम्पॉसिबल होताना आपण बघतोय वैशाली स्पोर्ट्स संघासाठी. इथे मात्र हा चेंडू दिशाही नाही. 6 चेंडूने 6 चेंडूमध्ये इथून 34 धावांची आवश्यकता आहे. अंतिम सामना आपण बघूया विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रीमियर लीग 2026 मधील 3 स्टार रॉयल्स विपक्ष वैशाली स्पोर्ट्स या दोन संघामध्ये. सध्या तरी पारडं पूर्णपणे जड आपण बघतोय 3 स्टार रॉयल्स या संघाचं. इथे हुक केल्या चेंडूला हुकचा फटका, क्षेत्ररक्षक दूर आहे. आता क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचतोय तोपर्यंत फक्त एकच धाव घेण्याची संधी मिळाली फलंदाजांना. जवळजवळ आता पराभव मान्य देखील केलेला आहे वैशाली स्पोर्ट्स संघाच्या फलंदाजांनी, कारण इक्वेशन आता अवघड बनलेलं आहे. कारण 5 चेंडू आणि 5 चेंडूमध्ये इथून 33 धावांची आवश्यकता. मिशन इज इम्पॉसिबल आपण बघतोय. लक्ष्य खूपच अवघड बनताना समीकरण हार्ड बनताना वैशाली स्पोर्ट्स संघासाठी. शैलेश गायकवाड यांच्या चेहऱ्यावर आनंदाचं वातावरण, कारण की त्यांच्या संघाने केलेली ही कमाल. षटकातील पुढील चेंडू स्विंग अँड मिस. शैलेश गायकवाड, अक्षय गायकवाड आणि मिलिंद गायकवाड फॅम टीम आपण पाहतोय 3 स्टार रॉयल्स. आणि आता मध्ये मिलिंद गायकवाड, शैलेश गायकवाड आणि अक्षय गायकवाड खूप खुश आहेत, कारण त्यांच्या संघाने जवळजवळ आता ही ट्रॉफी आपल्या ताब्यात घेतलेली आहे असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. स्विंग अँड मिस. पुन्हा एकदा हा चेंडू एक निर्धाव फक्त ऑफिसचा शेष राहिला आपण बघूया. केवळ फॉर्मॅलिटी लेफ्ट राहिलेला आहे, कारण आज की शाम होणे जा रही है 3 स्टार रॉयल्स शैलेश गायकवाड, मिलिंद गायकवाड और अक्षय गायकवाड के नाम. हुक केलेल्या चेंडूला हुकचा फटका. मात्र इथे देखील फक्त एक सिंगल रन्स फलंदाज पूर्ण करतात. सामन्यामध्ये विशेष काही उरले नाही. आपण बघतो पराभवाच्या धावांचा अंतर कमी करण्याचा प्रयत्न इथे फलंदाजाकडून केला जातोय. केवळ 2 चेंडूने आता मात्र दूर 3 स्टार रॉयल संघ विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रीमियर लीगचा चॅम्पियन संघ बनण्यापासून. इथे मात्र चेंडूला भेरकॉन दिलेली आहे. चेंडू निघून जाते सीमा पार. एक मारा, शॉलेट मारा, सडक पे कडक षटकार. कडक फटका पण बघतो फलंदाज अमोलच्या बॅटमधून. अमोल याने गोलंदाजीमध्ये देखील चांगली कामगिरी केली, 3 सफलता अर्जित केली होत्या आणि त्या मात्र फलंदाजीला येताना त्यांनी षटकार देखील खेचलेला आहे. नक्कीच साहब गुजरने के बाद लकीर पीटी जा रही है आप, और आप भी कह रहे कि सॉलिड ही मार रहे, लेकिन काफी देर हो चुकी है सुबह धुमाल. मात्र या फटक्याने या शॉले यासाठी या फटक्याने प्रेक्षकांचं मनोरंजन करताना अमोल पाहायला मिळतोय. नक्कीच नक्कीच. मात्र आनंदाचं वातावरण सध्या 3 स्टार संघावर, कारण की APL 2026 चा विजेता ठरलाय. तो दोस्तों आज की शाम 3 स्टार रॉयल्स शैलेश गायकवाड, मिलिंद गायकवाड और अक्षय गायकवाड के नाम या स्पर्धेचा चॅम्पियन ऑफ द चॅम्पियन संघ ठरलेला आहे तो 3 स्टार रॉयल्स. O2 संदेश पाटील. थँक्यू. सर्व माहिती आमचे एक्सपर्ट स्कोरर ज्ञानेश्वर मुकादम आपण पाठवून द्यायची. आणि या APL वर आपलं नाव कोरलेलं आहे 3 स्टार रॉयल किंग्स मापोली.
निलेश कांबळे आपण देखील आपल्या सर्व खेळाडूंना घेऊन व्यासपीठाच्या समोर यायचं. बक्षीस वितरण कार्यक्रम फार मोठा असणार आहे, त्यामुळं आपण इथे पाहुण्यांचं स्वागत आणि सन्मान देखील करणार आहोत.